रामावर बोलू नका, मोदी शाहवर बोलू नका. तुमच्या बापाचं राज्य आहे काय? तुम्ही कुठचे तरी तीनपाट लोक कसले तरी झेंडे घेऊन फिरता आणि देवाच्या नावाने धुडगूस घालता. तुम्ही आम्हाला धमक्या देता आणि आता धमकी दिलेली आहे विचारा विश्वंभरना की तुम्ही जर बाहेर गेला आणि तुमच्यावर कोणी हल्ला केला आणि तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर आम्ही जबाबदार नाही अशी धमकी दिलेली आहे या भाजपच्या लोकांनी. बरोबर आहे? मी यांना सांगतो आता, हिम्मत असेल आम्ही इथे जेवणार, जेवून जाणार, रस्ता पण सांगतो तुम्हाला कुठे जाणार ते. हिम्मत असेल तर हल्ला करून दाखवा, हिम्मत असेल तर हल्ला करून दाखवा. सॉरी, मला माफ करा, बायका आहे तिथे, मी नाही देत शिव्या. सभ्य भाषेत बोलतो कारण ते माझं ट्रेनिंग आहे, तो माझा फुले आंबेडकरांचा संस्कार आहे. आणि इथे येण्याआधी तुम्ही आम्हाला सांगता, कराड साहेबांनी सांगितलं रामावर बोलू नका, मोदी शाहवर बोलू नका. तुमच्या बापाचं राज्य आहे काय? राज्य आमचं आहे, जनतेचं आहे. राज्य आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. आविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. शिक्षणाचा प्रकाश आम्हाला या माणसाने दाखवलेला आहे आणि स्वाभिमान आम्हाला शिवरायांनी शिकवलेला आहे. तुम्ही कुठचे तरी तीनपाट लोक कसले तरी झेंडे घेऊन फिरता आणि देवाच्या नावाने धुडगूस घालता. तुम्ही आम्हाला धमक्या देता आणि आता धमकी दिलेली आहे विचारा विश्वंभरना की तुम्ही जर बाहेर गेला आणि तुमच्यावर कोणी हल्ला केला आणि तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर आम्ही जबाबदार नाही अशी धमकी दिलेली आहे या भाजपच्या लोकांनी. बरोबर आहे? मी यांना सांगतो आता, हिम्मत असेल आम्ही इथे जेवणार, जेवून जाणार, रस्ता पण सांगतो तुम्हाला कुठे जाणार ते. हिम्मत असेल तर हल्ला करून दाखवा, हिम्मत असेल तर हल्ला करून दाखवा. आम्ही अहिंसक माणसं आहोत पण आमची अहिंसा ही दुबळ्याची अहिंसा नाहीये, लक्षात घ्या. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणाचे हात रोखायचे आणि कोणाचे हात मोडायचे हेही आम्हाला माहिती आहे. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. मी गांधीजींचा विचार काही बाबतीत मानतो. सत्य अहिंसा यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी माझ्या पोरावरही कधी हात उचललेला नाही. उगाचच्या उगाच कोणावरही हात उचलणार नाही. अहिंसा हे माझं व्रत आहे, धर्म आहे. पण तुम्ही जर आम्हाला वाटेल तसे वागवणार असाल, शिवीगाळ करणार असाल तर एक दिवस तुमचं तोंड कायमचं बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच सांगतो. आणि ह्या लोकांना, हा माणूस संत वाङ्मय सांगतो, हे कामगार नेते आहेत, हा असीम आमचा लॉयर आहे, यांना तुम्ही धमक्या देता. अरे फुल्ली फुल्ली फुल्ली, खरंच मला राग येतो. मी नाही सभ्य, मी तुम्हाला खरंच सांगतो. त्या भिक्कार चोटाना ना, सॉरी, मला माफ करा, बायका आहे तिथे, मी नाही देत शिव्या, पण तरुण मंडळी आहेत, राग आहे मनामध्ये. हा राग या लोकांनी महाराष्ट्राची वाट लावलेली आहे. या लोकांनी 14 साली आले, त्यांनी आश्वासन दिलं होतं विकासाचं, देशाचा विनाश केलेला आहे, लक्षात ठेवा. गेल्या 9 वर्षामध्ये या देशाचे खरे दुश्मन जर कोण असतील तर ते नरेंद्र दामोदर दास मोदी आणि अमित शहा आहेत, लक्षात घ्या. या देशाचे खरे दुश्मन